जळगाव जिल्ह्यातील जामनेर कृषी विभागाच्या आवारात शासकीय वाहनाला आग लागल्याची घटना घडली आहे। आगीत संपूर्ण वाहनं जळून खाक झाली असून वाहनाला अज्ञात व्यक्तीने आग लावली की शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली अद्याप स्पष्ट झालेले नाही। दरम्यान शासकीय वाहन कृषी विभागाच्या आवारात लावले होतं। रात्री त्याला अचानक आग लागल्याची माहिती मिळाली। या घटनेत वाहन पूर्ण जळून खाक झाले असून या घटनेसंदर्भात जामनेर पोलिसात तक्रार दिल्याची माहिती यावेळी तालुका कृषी अधिकारी यांनी माध्यमांना दिली आहे। यावेळी जामनेर परिसरात लागलेल्या या आगीमुळे परिसरात मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। ही आग नेमकी कोणी व कशी लावली याबाबत पोलीस अधिक शोध घेत आहे। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे ही आग लागल्याची घटना या प्रसंगी समोर आली आहे। मात्र या चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। या संदर्भात जामनेरचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार व तालुका कृषी अधिकारी जितेंद्र पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली। सर, एकंदरीत काय घटना आहे आणि किती वाजता घडलेली आहे? काल रात्रीची घटना आहे ती 17 तारखेची 18 लागली होती। 3:30 ते 4च्या दरम्यान ते कृषी कार्यालय आहे तिथं एक गाडी जळत आहे असं कळल्यानंतर कृषीचे काही लोक सगळ्या ठिकाणी गेले होते। त्या अनुषंगाने मग सकाळी आल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे अकस्मातचा प्रक्रिया चालू केली होती। परंतु नंतर असं कळालं का सदरची गाडी ही तिथून थोडी मागे हलवलेली आणि तिला जाळलेली आहे। त्याबाबत असा व्हिडिओ काही प्रसार माध्यमांकडे गेलेला आहे। त्या अनुषंगाने आपण गुन्हा दाखल करून सदर आरोपीला अटक करण्याची तजवीज ठेवत आहोत। ठीक आहे, चालू पाहिजे असं बघा। सर, नेमकी काय घटना घडली आणि आपल्याला कसं कळाले? रात्री 3:30 ते 4च्या दरम्यान म्हणजे मला आमचे एक सहाय्यक कृषी अधिकारी त्यांचा फोन आलेला। त्यांच्याकडून पोलीस ओळखीचा त्यांना कॉल केलेला, तर त्याच्यावरून माहिती भेटली। मी ड्रायव्हर आणि आमचे वॉइस जे त्यांना ऑफिसला पाठवलं। त्याच्यानंतर 15 मिनिटाचा तिथे गेलो आणि तिथे गेल्यावर बघितलं की गाडीचं जे अग्निशमनचं हे आलेलं होतं, त्यांनी आग वगैरे विझवली तिथपर्यंत। प्रायमरी असं वाटलं की ते अकस्मात झालेलं आहे, अचानक झालेलं आहे, कोणामुळे तापलेलं असं वगैरे। पण नंतर त्याचे व्हिडिओ आले तर त्याच्यावरून आम्ही गुन्ह्याची प्रक्रिया सुरू केली। सर, आपल्याला कोणावर संशय आहे का गाडी पेटवल्याचा की का कोणाशी काही वाद वगैरे? नाही, आमचा कोणाशी वाद नव्हता, संशय पण नाही कोणावर? नाही। या संदर्भात सर सोशल मीडियावर काही चर्चा सुरू आहे की काही एक संघटना होती व त्या संघटनेमार्फत गाडी पेटवण्यात आली। याविषयी आपल्याला काही मागील काही आपल्याला नाही, तशी काही पूर्वकल्पना नव्हती। सर, जे सदरील वाहन होते हे बरेच जुनं होतं, तर मग आपण काही कृषी जिल्हा कार्यालयाला काही नवीन वाहनाची मागणी केलेली होती का, किंवा जुने वाहन आपण का वापरत होते? त्याच्यावर म्हणजे निर्लेखन करायची प्रोसेस चालू होती, तेवढंच म्हणू शकतो। ठीक।